नमस्कार मंडळी, आज केलाय नारळी पौर्णिमेसाठी मस्त असा रसरशीत नारळी भात. बघा दाना त्याचा मस्तपैकी फुललेला आहे आणि प्रत्यक्षित छान शिजलेला आहे, परंतु जरा सुद्धा गिचका झाला नाही. रसरशीत असा भात तयार झाला. असा हा नारळी भात कसा करायचा ते बघूया. यासाठी एक वाटी बासमती तांदूळ घेतले, छान 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे. पाणी घालून त्यानंतर अर्धा तास भिजत ठेवायचे. अर्ध्या तासाने त्याचं पूर्ण पाणी काढून टाकायचं त्यानंतर कढईमध्ये आपण तूप घालायचं 3 ते 4 चमचे. त्यामध्ये घालायचे खडे मसाले. यामध्ये घातली वेलची, लवंग आणि अगदी 2 ते 3 मिरे घालायचे. हे छान परतलं गेलं, की त्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे. ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीनुसार काजू, बदाम, किशमिश, पिस्ता जे आवडेल ते घालायचे. त्यानंतर 1 वाटी नारळाचा किस घातलाय. तो पण छान अर्धा मिनिट आपण तुपावर परतून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 वाटी तांदूळ आपण छान भिजवलेले तांदूळ आपण छान तुपावर परतून घेतले. त्यानंतर त्याच्यात 1.5 पट पाणी घातलेलं आहे. चिमूटभर मीठ घातलेलं आहे. भात आपला जवळ-जवळ 90-95% शिजला, की त्यामध्ये 1 वाटी घालायचा आहे गूळ. छानपैकी मस्त एकत्र करायचं आहे आणि त्याला एक वाफ येऊ द्यायची आहे, की मस्त असा आपला नारळी भात तयार. नक्की करून बघा.